हाय गाईज, नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, पुन्हा एकदा तुमच्याकडे एक मस्त एक रेसिपी घेऊन आली आहे. ती म्हणजे सिंपलच आहे, बटाटा भजी. तर माझी पोरं मला बोलली झाली बोलत होती की मी भजी बनवून दे म्हणून. तर मला कामामुळे टाईम पण भेटला नाही आणि आता बाहेर पाऊस पण खूप छान पडतो आहे. पाऊस छानच म्हणायला पाहिजे, कारण की पाऊस पडल्यामुळे वातावरण खूप छान होतं म्हणून. त्याच्यामुळे त्या पावसामध्ये मस्त गरमागरम भजी खायला खूप मस्त, म्हणजे वातावरण छान आहे त्याच्यामुळे. मग आता मी पण म्हणलं आता दोन्ही झाली पोरं भजी बनव म्हणून. तर आता मी आता बनवणार आहे, त्याच्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर गाईज, आता मी बटाटे भजी करायला 4 बटाटे घेतले, थोडं तांदळाचं पीठ घेतले आणि चण्याचं पीठ घेतले. पहिले बटाटे आपण साळून घेऊ. नाही साळे तरी चालतील, माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी साळून घेते. बटाटे पहिले धुवून घेतले मी. मी याच्यामध्ये सोडा वगैरे काय टाकणार नाही आहे, म्हणजे सोडा टाकला की थोडे फुलतात ना, तर मी बिना सोड्याचेच करणार आहे. तर आता आपले बटाटे साळून झाले. आता आपण बारीक स्लाइस करून घेऊ. इथून पातळ. वेफरचं पण गंध असते, माझ्याकडे नाही येते साच्या असे वेफर करायचे, कारण असे एकदम पटापट होतात. माझ्याकडे नाही येते, त्याच्यामुळे मी आता सुरुवात करणार आहे. याच पद्धतीने आपण बाकीच्या बटाट्यांचे पण स्लाइस करून घेऊ. तर काय जे बघा, आपले सगळे स्लाइस करून झालेत. आता मी पाण्यात टाकते. बटाटे धुवून घेतले होते तरी पुन्हा टाकते एकदा, म्हणजे जरा वॉश करून घेऊ. हे आपण धुवून घेते बटाटे सगळे. तर आपले बटाटे धुवून झाले. आता आपण त्यासाठी बाटली तयार करू. फिटिंग होतं, याचा काय अंदाजच घेते. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ ॲड करते, म्हणजे आपली बटाटे भजी मस्त कुरकुरीत होते. चवीनुसार मीठ, थोडी हळद, चिमूट थोडी पाव चम्मच लाल तिखट. मस्त टाकली नाही टाकली तरी चालतं. आता आपण हे मस्तपैकी मिक्स करून घेऊ आणि मग याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं.
बॅटर आपल्याला मीडियम बनवायचं आहे, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट नाही. चांगले फेटून घेऊ, म्हणजे जेणेकरून जे गोळे आहेत चण्याच्या पिठाचे ते पण मग हे होते. ते जरा घट वाटते, थोडं पाणी टाकते. आता परफेक्ट झालं आहे. आता हे 2 मिनटं आपण साईडला ठेवूया. तर ते बॅटर आपण 2 मिनटं साईडला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण तेल टाकून घेऊ. तेल टाकू कढईत. मी त्यात जास्त काही टाकलं नाही आहे, फक्त हळद, मीठ, चवीपुरती, तांदूळचं पीठ, ह्या 3च गोष्टी ॲड केल्या. आता तेल टाकते. गाईज आता पण 2 मिनटं साईडला ठेवलं होतं. आता तेलही टाकलं आहे. हे बघा, तुम्हाला याच्यामध्ये खायचा सोडा किंवा इनो वगैरे टाकायचा असेल तर टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी टाकलं आहे. तर आपण याच्यामध्ये एक सोडू. तुम्हाला तांदळाचं पीठ म्हणजे कुरकुरीत नसेल पाहिजे तर तुम्ही तांदळाचं पीठ स्किप करू शकता. असं नाही की तांदळाचं पीठ टाकलं म्हणून कुरकुरीत होतात, असं पण कडक होतात जर तुम्ही सोडा नाही वापरला तर. गॅस थोडा कमी करते. सगळे टाकल्यावर फुल करत. गॅस फुल करते मी आता. नाही मी सोडा नाही टाकला तरी पण फुलले जरा. हे बघा, थोडंसं होते अजून.
आता होतच आले. यामध्ये मस्त काढून घेऊ आणि लगेच दुसरे टाकून देऊ. तर हे बघा किती मस्त दिसत आहेत. फुललेत की नाही. दुसरं काढून घ्या. गॅस कमी करतो मी जरा टाकेपर्यंत, नाही तेवढंच हे होते. हे बघा मस्त झाले. बिना सोड्याचे फुललेत. हे पण जरा आपण काढून घेऊ सगळे. दुसरं टाकून घेऊ आपण. ही रेसिपी एवढी अवघड नाही आहे, पण मी एकदम सिंपल पद्धतीने केली म्हणून तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून केली.
मिरची टाकू. काढून घेऊ आपण. हे बघा, तुम्ही बोलत असेल की बटाटा भजी जरा तेलकट असते. हां, तेलकट असते, बरोबर आहे तुमचं. पण आपण बाहेर खाण्यापेक्षा आपण घरी केलेले चांगले. बाहेर तुम्हाला माहिती आहे किती तळलेलं तेल असतं, त्याच्यामुळे त्यांना त्रास पण होतो. त्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवलेली ते खूप बेस्ट राहावी. तर तुम्हाला ही माझी बटाटा भजी कशी वाटली कमेंट करून सांगा. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.